रघुवीर समर्थ। सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। नवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 15 फरवरी। मित्रांनो, मागे 8 दिवस आधी दासबोध जयंती उत्सव साजरा झाला। माघ शुद्ध नवमी 6 फरवरीला दासबोध जयंती उत्सव शिवथरगड येथे सुंदर मठ समितीद्वारे तिथे साजरा केला गेला भव्य प्रमाणात परंपरेप्रमाणे। आणि आता येत्या 22 तारखेला 22 फरवरीला दासनवमी आहे। दासनवमी म्हणजे समर्थ रामदासांचा निर्वाण दिवस। तर आज आपण समर्थांच्या चरित्रातलं काही थोडंसं चिंतन करू याच विषयावर दासनवमीनिमित्त। कारण पुढील 22 तारखेला मी व्हिडिओ करू शकणार नाही काही कारणास्तव, म्हणून दासनवमीचं चिंतन आजच आपल्यासमोर मांडतो आहे। समर्थांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी तिथी आहे। चैत्र शुद्ध नवमी रामनवमी 15 मार्च 1608 रोजी झाला होता। आंब गावी त्या काळातमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जांब एक ग्राम आहे। आता त्याचं नाव औरंगाबाद नाव संभाजीनगर झालेलं आहे। तिथे त्यांचा जन्म झाला होता दुपारी 12 वाजता, जेव्हा श्रीरामांचा जन्म झाला त्याच वेळेस। वडील सूर्याजी पण ठोसर, आई राणूबाई ठोसर। आणि हे ठोसर घराणे म्हणजे सूर्य देवची उपासना करणारे असा हा घराणा होता। या समर्थांचे बंधू होते गंगाधर, त्यांना श्रेष्ठ म्हणत असे, ते मोठे बंधू होते। समर्थांचं नामकरण झालं नारायण, त्यांचं नारायण नाव ठेवलं कारण सूर्यनारायणच्या कृपेमुळे हे बालक जन्माला आलं होतं, त्यांच्या कृपेमुळे। आणि लहानपणीच ह्या ते 5-6 वर्षाचं असतानाच त्यांना मारुतीराय आणि श्रीरामाचा साक्षात्कार झाला। रामाने त्यांना साक्षात्कार तर दिलाच आणि दीक्षा पण दिली, त्यांना मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम असा जप दिला। आणि त्यांनी त्यांचं नामकरणसुद्धा केलं रामदास। हे रामदास नाव श्रीरामानीच नारायणाला दिलेलं आहे। 1613 या नारायणाची मुंज होते, व्रतबंध होतो आणि त्याचं लहानपण सुरू होतं। लहानपणापासून त्याची सवय होती की चिंतन करायचं, खूप असा गंभीर कधी कधी होऊन जायचा आणि कोणत्या तरी विषयावर ध्यान करून राहायला बसून राहायचा, एकांतात चालला जायचा। तसं त्याला खेळणं वगैरे पण खूप आवडायचं, आपल्या मित्रासोबत खेळायचा, झाडावर चढायचं, नदीवर पोहायला जायचा, असं त्याचे खेळ पण होते। पण त्याचा एक विशेष गुण होता की तो ध्यानात बसत असे, एकांतात जाऊन चुपचाप कधी कधी बसून जात असे, असं त्याचा। आणि अशाच एक वेळी संध्याकाळी आईला नारायण कुठे दिसत नव्हता, म्हणून आई शोधते कुठे कुठे, तर हा नारायण कोठार घरामध्ये अंधारात बसला होता। आई विचारते, नारायण अरे तू इथे काय करतो आहे? नारायण म्हणतो, आई मी चिंता करतो विश्वाची। असा हा 6-7 वर्षाचा मुलगा चिंता करतो विश्वाची असं म्हणतो। विश्वाची चिंता त्याला लागली ज्यावेळेस हे वय असतं खेळण्याचं, हे झालं। असो, मोठा होत चालला। त्याच दरम्यान त्यांचे वडील गेले, सूर्याजी पंत। आणि आता सगळा जो घराचा भार होता तो त्यांचे मोठे बंधू गंगाधर पंत त्यांच्यावरती सगळा घराचा भार आला। पण हा लहान तर होता, पण तरी पण याचा काही घरामध्ये काही लक्ष नाही।
घराकडे काही लक्ष नाही की मोठ्या भावाला काही मदत करायची, सहायता करायची घरामध्ये, काही नाही. तो आपलं त्याचं एक वेगळंच होतं सगळं काम. म्हणून आईने ठरवलं की या मुलाचं लग्न केलं पाहिजे. लग्न केलं म्हणजे हा थोडासा टाळ्यावर येईल, आणखीन थोडासा व्यवस्थित त्याच्या घरकामाकडे याचं लक्ष लागेल. पण तो लग्नाला तयार नाही व्हायचा. पण असं करता करता आई खूप मागे लागली. त्याच्या लग्न करता करता आई म्हणते, अरे मला तुला एकदा बोहल्यावर उभं राहिलेलं पाहायचं आहे रे, माझी इच्छा आहे पूर्ण कर जायच्या आधी. म्हणून तो मग आईच्या आग्रहास तो तयार होतो. बरं आई, मी बोहल्यावर उभा राहील असं म्हणतो. आणि नारायणाचं लग्न ठरलं होतं त्याच्या मामे बहिणीशी. हे लग्न गोरज मुहूर्तावर होतं आणि नारायणचं वय त्यावेळेस होतं 12 वर्षाचं. 12 वर्षाचा मुलगा, लग्नविधी चालू आहे. सगळे गुरुजी लोक जे होते ते मंगलाष्टक म्हणून राहिलेले आहेत. आणि शेवटी जेव्हा शुभमंगल सावधान म्हटलं गेलं तेव्हा नारायण संधी साधून असा जो पळाला अंधार की सरळ नाशिक मार्गे गेला. एक तर गोरज मुहूर्तावरती लग्न होतं, कृष्ण पक्ष होता, अंधार होता, त्या काळात वीज वगैरे काही नव्हती. असा त्याचा त्याला तो फायदा पण मिळाला. आणि असा फायदा घेत तो कुठे न थांबता सरळ नाशिकला गेला. नाशिकला टाकळी येथे तो तिथे पोचला आणि तिथे गोदावरीच्या संगमावरती तिथे त्यांनी तपश्चर्या केली. 12 वर्षे तिथे त्यांनी तपश्चर्या केली आहे. आणि त्या तपश्चर्येमध्ये त्याचा काय तो अध्ययन व्हायचा, अभ्यास करायचा, चिंतन करायचा, लेखन करायचा, व्यायाम करायचा. समर्थ रामदास त्यावेळेस 1200 सूर्यनमस्कार रोज घालत असे. आणि नाशिकच्या काळेराम मंदिरामध्ये जो दुपारी जात असे तिथे मोठे लोकांचे कीर्तन होत असे, प्रवचन असे, ते जाऊन तिथे तो ऐकत असे. याच तपश्चर्याच्या काळामध्ये त्यांनी वाल्मिकी रामायणचं हस्तलेखन केलं. आणि हे वाल्मिकी रामायण त्यांचं हस्तलिखित जे आहे ते आजसुद्धा धुळ्याच्या वाग्देवता मंदिरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 वर्ष तपश्चर्या झाली. एक तपस्वी पुरुष म्हणून ते तयार झाले. आता त्यांचं वय 24 वर्षाचं झालं. आणि त्याच्यानंतर ते भारत भ्रमण करता निघाले. अनवाणी निघाले, पायात काही नाही. आणि कन्याकुमारी ते हिमालय इथपर्यंत त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं आहे. 12 वर्ष भारत भ्रमण केलं त्यांनी. आणि त्या काळातली जी मुघलांचे शासन होते आणि त्यांचं जे आताताई पण होतं, आतंकवाद होता, ते सरी ते डोळ्यांनी पाहत होते. आणि हिंदू समाजाची कशी अवस्था झाली होती, कशी मुरगळलेली झाली होती ते त्यांना पाहायला मिळाले. त्यांनी विचार केला की हे अवस्था ठीक नाही आहे. याच्याकरता हिंदू समाज संघटित झाला पाहिजे, शक्तिशाली झाला पाहिजे. म्हणून समर्थांनी गावोगावी मारुतीचे मंदिर स्थापन केले. मारुतीचे मंदिर तर स्थापन केलेच, त्याचबरोबर तिथे त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. जेणेकरून तरुण मुलं एकत्रित येतील, व्यायाम करतील, संघटित होतील आणि समाज संघटित झाला पाहिजे, शक्तिशाली झाला पाहिजे. तरच आपण या आतंकवादी लोकांना तोंड देऊ शकू अशी त्यांची म्हणजे असा त्यांचा विचार होता. भारत भ्रमण करताना जेव्हा ते हिमालयात होते आणि एकदा त्यांना असं थोडंसं वाटलं की काय समाजाचं चाललं आहे, आपला हिंदू समाज काय होऊन राहिला आहे. ते थोडेसे निराश झाले आणि गंगेमध्ये त्यांनी आपलं देह समर्पित करण्याचं ठरवलं. देह समर्पित करणार, पण तेवढ्यात श्रीराम प्रकट झाले आणि रामाने त्यांना सांगितलं, नारायण, तुला आपलं देह नाही समर्पित करायचा. दक्षिणमध्ये शिवाजी नावाचा एक जन्माला आलेला आहे, त्याला तुला मदत करायची आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन कराकरता त्याला तुला मदत करायची आहे. तू त्याकरता समर्थ आहे, म्हणून तू इथून जा, आणखीन तिकडे दक्षिणमध्ये जा. समर्थ निघाले, तिथून दक्षिण भारतात आले. तिथे चाफळ हे त्यांनी कर्मभूमी निवडली. चाफळला त्यांनी भव्य राम मंदिर बनवलं.
आणि महाबळेश्वर ही सुद्धा त्यांची कर्मभूमी. महाबळेश्वर असं स्थान होतं जिथून ते शिवाजी महाराजांचं सगळं त्यांचं लक्ष राहायचं आणि मुसलमानांचं जे आवागमन व्हायचं तिथून त्यांना सगळं लक्ष राहायचं. म्हणून महाबळेश्वरचं स्थान फार महत्त्वाचं त्यांच्या दृष्टीने होतं. आणि अशा प्रकारे त्यांचं जे दिनचर्या चालू होती की शिवाजी महाराजांना कशा प्रकारे मदत करायची. 1649 मध्ये चाफळजवळ एक शिंगणवाडी आहे. त्या शिंगणवाडीमध्ये समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. शिवसमर्थ भेटचा तो एक पवित्र दिवस. आणि त्या दिवशी समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला आणि त्यांना मार्गदर्शन दिले कसं काय करायचं आहे. अशा प्रकारे ते शिवाजी महाराजांना मदत करू लागले. त्यांचं गुरु शिष्य असं नातं झालं. 1655मध्ये शिवाजी महाराजांनी आपलं राज्य जे आहे ते समर्थांच्या झोळीत टाकलं. समर्थांनी म्हटलं की हे नाही चालणार, हे राज्य तुला सांभाळायचं आहे, तू हे का परत. म्हणून तो जे सनद त्यांनी झोळीत टाकली होती ती समर्थांनी परत केली आणि सांगितलं की ही खूण म्हणून तू आपल्या राज्याचा झेंडा भगवा कर, भगवा झेंडा करायला सांगितलं. अशा प्रकारे आणि त्यांचं सहाय्य सुरू झालं. अफजल खानच्या वधामध्ये सुद्धा समर्थांनी त्यांना खूप मदत केली आहे. एक काव्यरचना पाठवली होती, म्हणजे जो संदेश त्यांना पाठवला कवितांमध्ये. आणि त्याच्यामध्ये असं होता की खान निघाला आहे सावध राहा इशारा, असा एक इशारा त्या काव्यातून त्यांनी केला होता. शिवाजी महाराजांची आग्र्याहून जी सुटका झाली, ते आग्र्याहून जे पळाले होते त्याच्यामध्ये सुद्धा समर्थांची खूप मदत होती. समर्थांचं शरीर जे होते कसदार होतं, पिळदार होतं, उंची मध्यम, वर्ण गोरा, मोठ्या कपाळावर एक छोटं टेंगूळ होतं, डोळे पाणीदार, आवाज खणखणीत पण गोड होता, चेहऱ्यावर तेज. ते सतत लंगोटी घालायचे. पण जेव्हा समाजात जायचे, समाजात जाताना ते अंगावर मेखळा घालायचे, पायात पादुका राहायच्या, हातात कुबडी राहायची आणि काखेत झोळी. असं त्यांचं कधी कधी ते जरी काठी आपलं हे तुझा मेखला पांघरायचे. अशा प्रकारे ते चांगले पोहत होते. पोहणं त्यांना खूप आवडं आणि उत्तम पोहणारे होते. ते सतत थंड पाण्याने स्नान करायचे. त्यांना थंडी वारा पाऊस त्याचा काहीच बाधत नसेल. पण वयोमानाप्रमाणे जसं त्यांना थोडीशी त्रास होला, कफाचा त्यांना त्रास झाला, तर त्यांनी विडा खाणं सुरू केलं. जेवण झाल्यावर ते विडा खात असते. चालणे त्यांचे खूप जलद होते, खूप शीघ्र अशी चालत होते ते. आणि डोंगर चढणं तर त्यांना सहज होतं. किती कठीण डोंगर असला, पर्वत असला, त्याच्यावर चढून जात होते. आणि घोडसवारी त्यांना घोड्याची पारख होती, कोणता घोडा कसा आहे हे ते सांगत होते. आणि घोडसवारी खूप छान करत असे. आणि सतत मुखामध्ये रघुवीर समर्थ असं त्यांचं हे होतं. समर्थ 1654मध्ये शिवथरघडीत आले. तिथे ते राहिले. तिथे त्यांनी दासबोध लेखन प्रारंभ केला आणि 7,751 उभ्यांचा 20 दशक 200 समास असा मोठा ग्रंथराज तयार झाला. म्हणजे समर्थ एकांतात राहून त्यांच्या साधनेमुळे एक प्रतिभाचा जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. अशा प्रकारे दासबोध लेखन शिवथरघडामध्ये झाले. 1674मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. पण त्यावेळी समर्थ राज्याभिषेकाच्या तिथे नव्हते, ते महाबळेश्वरला होते. आणि तिथून त्यांनी त्यावेळेस त्यांना जे काव्य केलं, काशीमध्ये असताना त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं. ते स्वप्न त्यांचं आता पूर्ण झालं होतं आणि ती काव्यरचना त्यांनी त्याची केली. त्याच्या 2 पंक्ती अशा आहेत. ते म्हणतात आहे, बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावला, अभक्तांचा क्षय झाला आनंदवन भुवनी, अनेक वाजती वाद्ये ध्वनी कल्लोळ उठिला, छबीने डोलती ढाला आनंदवन भुवनी.
अशा प्रकारे त्यांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं, ते शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. यानंतर त्यांच्या एक लाडक्या शिष्या होता संत वेणास्वामी, खूप लाडका शिष्य होता त्यांच्या. आणि ते वेणास्वामी खूप छान कीर्तन करत असे. इतकं छान करत असे की त्यांचं कीर्तन ऐकायला समर्थ अगदी समोर बसत असे आणि वेणास्वामी कीर्तन करीत. एक दिवस त्यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन अगदी रंगात आलं खूप. आणि कीर्तन रंगात आल्यावर जेव्हा शेवटी कीर्तनात गजर म्हटला गेला, ते गजर त्यांनी जोरात म्हटलं. आणि गजर म्हटल्याबरोबर वेणास्वामी जे आहेत सरळ समर्थांच्या चरणावर पडल्या आणि तिथे त्यांनी समर्थांच्या चरणावर देह ठेवला. हे पाहून समर्थांना फार दुःख झालं. त्यांच्या आवडत्या आणि लाडक्या शिष्या गेल्या, त्याचं त्यांना दुःख झालं. याच्यानंतर एकदा छत्रपती शिवाजी महाराज गडावर आले, सज्जनगडावर आले. त्यांना 2-3 दिवस थोडी विश्रांती पण पाहिजे होती आणि समर्थांचं सान्निध्य पण पाहिजे होतं. म्हणून ते 2-3 दिवसाकरता तिथे गडावर, सज्जनगडावर आले, राहिले तिथे. आणि तिथे त्यांनी विश्रांती केली, थोडं ध्यान केलं. आणि जेव्हा जायची वेळ आली तेव्हा त्यांनी निरोप घेतला समर्थांचा. त्यावेळेस समर्थांनी शिवाजी महाराजांना तांबूल दिला, विडा खाण्याकरता दिला. शिवाजी महाराजांनी तो घेतला, खाल्ला. पण समर्थ म्हणाले, आम्ही ऐकलं होतं की तुम्ही तांबूल वर्ज केला आहे, आज तुम्ही कसं काय घेतला? तर महाराज म्हणतात, आम्ही तांबूल नाही घेतला, आम्ही आपला प्रसाद घेतला. अशा प्रकारे त्या दोघांचे नाते होते. आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना ते निरोप देण्याकरता गडाच्या महाद्वारपर्यंत आले. ते आजपर्यंत कोणालाही निरोप देण्याकरता गडावर आले नव्हते. शिवाजी महाराजांना सुद्धा सोबत महाद्वारपर्यंत आले नव्हते. पण आज ते महाद्वारपर्यंत आले. त्यांच्याबरोबर उद्धवस्वामी पण होते. आणि शिवाजी महाराजांनी महाद्वारपासून त्यांचा निरोप घेतला. शिवाजी महाराज गेले, पाहू लागले. समर्थ त्यांच्याकडे एकटक पाहत होते, एकटक पाहत होते. जोपर्यंत ते शिवाजी महाराज नजरेतून आळ नाही गेले तोपर्यंत त्यांच्याकडे ते पाहत होते. तर उद्धवस्वामींनी पाहिलं समर्थांकडे. समर्थांचे डोळे भरून आले होते. उद्धवस्वामी म्हणतात, स्वामी काय झालं? महाराज समर्थ म्हणतात, शिवाजी महाराज आता 60 दिवसाकरता आहेत. आणि खरंच त्याप्रमाणे 1680ला त्याचप्रमाणे 1680 वर्षी शिवाजी महाराजांनी रायगडावरती देह ठेवला. आता समर्थ फार दुःखी झाले, शोकात बुडाले. त्यांच्या एक तर लाडक्या शिष्या वेणास्वामी 1 वर्ष आधी गेल्या. आता त्यांचा लाडका शिष्य छत्रपती शिवाजी महाराज हे पण गेले. तर समर्थ फार दुःख त्यांना झालं. त्यांनी संभाजीराजांना त्याच वेळेस एक पत्र पण पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये संभाजीराजांना त्यांनी उपदेश दिला. समर्थांचे गुण त्या पत्रामध्ये लिहिले. त्याच वेळेस तंजावरला एक अंध कलाकार होता, आंधळा कलाकार, मूर्तिकार. समर्थांनी त्याच्याकडून राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती अशा या पंचधातूच्या मूर्ती बनवून घेतल्या होत्या. आणि त्याच वेळेस त्या मूर्ती तयार झाल्या आणि बनल्या आणि गडावर आल्या. समर्थांनी पाहिलं, त्यांनी त्याचं दर्शन घेतलं आणि त्या समोर त्यांनी ठेवले. आता ते मूर्ती पाहिल्याबरोबर, रामाकडे पाहिल्याबरोबर त्यांना असं वाटलं, आता माझं कार्य संपलं आहे. आणि त्यांनी आपला निर्वाण दिवस ठरवला. निर्वाण दिवशी त्यांनी तिथी निश्चित केली, माघ वद्य नवमी. आणि आपल्या लाडके जे त्यांचे 2-3 शिष्य होते त्यांनाही पण अशा प्रकारे त्यांनी सूचना दिली. आता शेवटल्या दिवशी त्यावेळेस त्यांचे आवडते शिष्य जे होते उद्धवस्वामी, अक्कास्वामी, गिरधरस्वामी, दिनकरस्वामी, भीमस्वामी हे सगळं त्यांच्याबरोबर होते. काही 4 दिवसात आधीपासून समर्थांनी खाणं पिणं सोडून दिलं होतं.
पण शिष्यांचा आग्रह असतो ते फक्त दूध घेत होते. आणि एक दिवस ते आपल्या खाली पलंगावरून उठले आणि खाली बसून गेले. तिथे ध्यान करत बसले. शिष्य म्हणाले, स्वामी तुम्ही खाली का बसले, पलंगावर बसा. स्वामी म्हणाले की मला आता उठता येत नाही जरा. पण शिष्यांनी खूप आग्रह केला, आम्ही तुम्हाला बसवतो. त्यांनी समर्थांना उचलून पलंगावर बसण्याचा प्रयत्न केला, पण समर्थांचं शरीर तिथून काही हललंच नाही. अशा प्रकारे समर्थ तिथेच बसले राहिले. समोर रामाकडे ध्यान होतं आणि रामाकडे ध्यान करता करता मध्यान्ह दुपारी 12ची वेळ आली आणि त्याच वेळेस त्यांच्या मुखातून एक गजर निघाला, श्रीराम श्रीराम श्रीराम. आणि एक दिव्य ज्योती त्यांच्या शरीरातून निघाली, रामचरणी विलीन झाली. एक दिव्य जीवन संपलं. अशा प्रकारे समर्थांनी आपला देह ठेवला आणि जाताना त्यांनी म्हटलं होतं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. हे 22 जानेवारी 1680 रोजी त्यांनी देह ठेवला. त्यावेळेस समर्थांचं वय होतं 72 वर्ष. आता त्यांचा अंत्यसंस्कार उद्धव स्वामींनी केला. अंत्यविधी जी होती सगळी ते उद्धव स्वामींनी केली. हा उद्धव स्वामी त्यांचा पहिला शिष्य होता. त्यांनी हे सगळं केलं. आणि याच वेळेस त्यांनी देह ठेवायच्या आधीच 8 दिवस आधी त्यांचा एक जो लाडका शिष्य होता कल्याण स्वामी, त्याला त्यांनी तिथून गडावरनं पाठवून दिलं की तू परांडाला जा. परांडाला त्यांचा मठ होता, त्या मठाची तू देखरेख कर, तिथे राहा आणि आता तू गडावर यायचं नाही असं त्याला सांगितलं होतं. गडापासून त्यांनी मुद्दामून त्याला पाठवून दिलं होतं. तो हा लाडका शिष्य आहे त्यांचा, हा माझा विरह जो आहे तो सहन करू शकणार नाही म्हणून त्याला पाठवून दिलं. आणि त्यांनी देह ठेवला, अंत्यसंस्कार झाला. आता त्यांची अस्थिविसर्जन समर्थांचं जे आहे ते एक विचित्र प्रकारे झालेलं आहे. कारण कल्याण स्वामी म्हणाले, जोपर्यंत मी नाही म्हणणार तोपर्यंत अस्थिविसर्जन नाही करायचं. कल्याण स्वामींना कळलं बरोबर, तसं ते गडावर आले आणि समाधीवर त्यांनी डोकं ठेवून जे रडू लागले. आणि असं म्हणतात समर्थ प्रकट झाले, त्यांना दर्शन दिलं तिथे त्यावेळेस. आणि आता अस्थिविसर्जन किती दिवस होणार अस्थि कलश म्हणून काही शिष्य म्हणू लागले की अस्थिविसर्जन करायचं. पण कल्याण स्वामी परांडाला त्यांनी सांगितलं नाही. पण एक दिवस एका शिष्याला असं वाटलं की आपण आता अस्थि कलश काढावं आणि परांडाला जावं आणि तिथून कल्याण स्वामीला सोबत घेऊन काशीला जावं आणि तिथे अस्थिविसर्जन करावं. म्हणून त्यांनी कलश गडावरनं काढला आणि निघाले. तर तिथे त्याच वेळेस परांड्याला कल्याण स्वामींनी देह ठेवला. जेव्हा ते शिष्य अस्थि कलश घेऊन परांड्याला पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की कल्याण स्वामींनी पण देह ठेवला आहे. अशा प्रकारे तिथे कल्याण स्वामीचा अग्निसंस्कार झाला. मग कल्याण स्वामी आणि समर्थ रामदास या दोघांचे अस्थि कलश काशीला नेला गेलं. तिथे त्यांचं विसर्जन झालं. तो म्हणजे 32 वर्षानंतर, समर्थ गेल्यानंतर 32 वर्षानंतर त्यांचं अस्थि विसर्जन झालं त्यांच्या लाडक्या शिष्याच्या अस्थीबरोबर. असं हे समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी म्हणजे शिष्य आणि गुरुचं नातं कसं होतं याच्यावरून दिसून येतं. आज आपण दासनवमीच्या निमित्ताने, येणाऱ्या दासनवमीच्या निमित्ताने समर्थांच्या चरित्रातले थोडं काही भाग आपण थोडं चिंतन केलेलं आहे. आपल्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.